तर पुणेकरांचं आणि कार्यकर्त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल। अशा पद्धतीने त्यांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला। इकडे पुण्याच्या 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय। गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील मानाच्या गणपतींचं विसर्जन कृत्रिम हौदात करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला होता। ढोल ताशांच्या गजरामध्ये मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली। पावसाच्या व्यत्ययाला न जुमानता पुण्यामध्ये सकाळीच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। सर्वात पहिले कसबा पेठ आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। गुरुजी तालीमच्या गणपतीसमोर कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली आणि त्यानंतर तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। तुळशीबाग आणि केसरीवाडा या चौथ्या आणि पाचव्या मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका देखील जोशात निघाल्या। पुणेकरांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला। आपल्या मंडळामध्ये बरेच अंतर पडलेले आहे। तर मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन गेल्या वर्षी जसं कृत्रिम तलावात करण्यात आलं, कृत्रिम हौदात करण्यात आलं, तसंच यावर्षी देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुण्याच्या मानाच्या 5ही गणपतींनी जो पाडलेला पायंडा आहे तो आता इथून पुढे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे। पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा हा इथून पुढे व्हावा यासाठी म्हणून मानाच्या 5ही गणपतींनी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे।